वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आपण बघणार आहोत सध्या बहुचर्चित असलेला मराठी सिनेमा ज्याचं नाव आहे दशावतार. हो, जर अजूनही तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर लगेच जवळच्या थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा बघा, कारण की या सिनेमाचं कथानक खूप सुंदर आहे. बऱ्याच दिवसानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये अशी फिल्म रिलीज झाली, नक्की जाऊन बघा. येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचा दशावतार. आणि या फिल्मचं जे कथानक आहे अतिशय सुंदररित्या आपल्याला दिग्दर्शकाने आपल्या समोर मांडलेलं आहे. कुठेही हा सिनेमा बघताना आपल्याला अजिबात बोर होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाचा विषय आहे दशावतार. कोकणामध्ये चालू असणारा दशावतार, त्यापैकी एका कलाकाराची जी परिस्थिती आहे त्यावरती आधारित ही संपूर्ण स्टोरी आहे. कुठेही स्टोरी आपल्याला ही बोर करत नाही, काही नाही. अतिशय सुंदर अशी ही स्टोरी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहेत दिलीप प्रभावळकर सर. हो, याचबरोबर आपल्याला भरत जाधव, सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शनी इंदरकर अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमामध्ये पाहायला मिळते. या सिनेमाचं 80% शूट हे कोकणामध्ये झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणाचा जो निसर्ग आहे तो आपल्याला सुरुवातीच्या पहिल्या भागामध्ये पाहायला मिळतो, म्हणजे इंट्रोच्या आधी. खूप सुंदर असं दृश्य आपल्याला या सिनेमामध्ये पाहायला मिळतं. तितकंच सुंदर आपलं नाईट शूट जे आहे ते देखील अतिशय सुंदर असं आपल्यासमोर मांडण्यात आलं आहे. कुठेही हा सिनेमा आपल्याला बोर करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सिनेमाच्या मध्यभागीच कळतं की हे कोण कोण करत आहे, कसे करत आहे, परंतु आपला इंटरेस्ट अजिबात जात नाही. शेवटपर्यंत आपण या फिल्मशी जोडले गेलेला असतो. आणि हाच इथेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिरेक्टरचं काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाचा स्क्रीन प्ले अतिशय उत्तम असा या सिनेमाचा स्क्रीन प्ले लिहिण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणावरती आधारित ही संपूर्ण स्टोरी आहे. दशावतार आपण कोकणामध्ये पाहतच आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय कमाल काम केलं आहे दिलीप प्रभावळकर सर. होय, काही सीन तर असे आहेत की पाण्यामध्ये जाऊन ते सीन शूट करावे लागतात, परंतु या वयामध्ये देखील त्यांनी अक्षरशः पाण्यामध्ये जाऊन हे सीन शूट केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा दशावताराचे काही सीन आपण पाहतो, जे स्टेजवरती दशावतार करतात त्यावेळेस मेकअप केल्याच्या नंतर जे त्यांचे एक्सप्रेशन अतिशय उत्तम असं आपल्याला दशावताराचे काही सीन त्यामध्ये पाहायला मिळतात. जसं आपण नटरंग सिनेमा पाहिला, त्याच्यामध्ये जे तमाशाचे काही सीन दाखवले होते त्याच प्रकारे दशावतारमध्ये काही दशावताराचे सीन दाखवले. त्यामध्ये दिलीप प्रभावळकरांनी अतिशय सुंदर असं काम केलं आहे. कुठेही जाणवत नाहीत की ते यांचं वय झालेलं आहे, त्या प्रकारे ते काहीतरी कंजेस्टेड काम करतो. अजिबात अतिशय सुंदर असं काम केलं आहे. आणि अतिशय उत्तम कमाल ॲक्टिंग केलेली आहे त्यांनी या सिनेमामध्ये. सो नक्कीच हा सिनेमा बघा. सिनेमा खूप सुंदर आहे. या सिनेमाचं जे दिग्दर्शन करण्यात आलं अतिशय सुंदर दिग्दर्शन झालेलं आहे. त्यामुळे हा सिनेमा कुठेही आपल्याला बोर करत नाही. त्यामुळे अजून जर तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर लगेच जवळच्या थिएटरमध्ये जाऊन हा मराठी सिनेमा दशावतार नक्कीच बघा. आपल्याला हा सिनेमा नक्कीच आवडेल. आणि या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे सुबोध खानोलकर यांनी. अतिशय सुंदर असं दिग्दर्शन केलं आहे. सुंदर असा स्क्रीन प्ले लिहिण्यात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सिनेमाची काही दृश्य जे आपल्याला पाहून खूप खूप भारी वाटतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही सीन आहेत जे पाण्यामध्ये दिलीप प्रभावळकर जातात आणि एक खून करण्याचा प्रयत्न करतात. मी स्टोरी स्पॉईल करणार नाही, पण तो एक सीन आहे अतिशय उत्तम असा सीन आहे. तो सीन तुम्ही नक्की बघा. खूप सुंदर सीन शूट करण्यात आलेला आहे तो. त्यामुळे जर तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर लगेच जा आणि हा सिनेमा बघा. याच्यामध्ये त्रुटी काढण्यासारखं असं काहीच नाही आहे, कारण की खूप सुंदर असा सिनेमा आहे. काही ठिकाणी तुम्हाला थोडंसं वाटेल की थोडंसं बोर वाटेल, परंतु हा सिनेमा बोर वाटण्यासारखा अजिबात नाही आहे. खूप सुंदर असं कथानक आहे आणि तुम्हाला नक्की स्टोरी आवडेल. आणि जर तुम्हाला मराठी सिनेमा आवडत असतील तर तुमच्यासाठी हा सिनेमा आहेच, कारण की खूप सुंदर असा हा सिनेमा बनवण्यात आलेला आहे. आणि या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर 10पैकी 8 रेटिंग मी स्वतः देईल, कारण की मी सिनेमा पाहिलेला आहे. खूप सुंदर असं या सिनेमाचं कथानक, कलाकार, स्क्रीन प्ले, डिरेक्शन सगळं मस्त झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा सिनेमा नक्कीच जाऊन सिनेमामध्ये बघू शकता. सो खूप मस्त सिनेमा. येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचा दशावतार.